नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये। आज नीताज डेली डिश मध्ये तुम्ही पाहणार आहात चिकन चीज कटलेट। तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत। तर इथे पहा, मी साहित्य घेतलेलं आहे सर्व। तर मी जसं जसं टाकत जाईल तसं तसं तुम्हाला मेन्शन करत जाईल, तर त्या हिशोबाप्रमाणे तुम्ही टाका। तर इथे मी हे चिकन घेतलेलं आहे। हे जवळजवळ पाव किलो चिकन असेल। स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं मी। त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं होतं। तर इथे हे चिकन आहे, तर हे आपण आता मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आहे। इथे मी सर्व चिकन मिक्सर, आणि हे बोनलेस चिकन आहे, बोनलेस चिकन घ्या। हे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे सर्व, त्याचं पूर्ण पाणी निथळून टाकलेलं आहे। पाहू शकता, मी स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून इथे ठेवलं होतं, त्याचं पाणी पूर्ण हे होईपर्यंत। याचबरोबर इथे आपल्याला 2 मिरच्या घ्यायच्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता। थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण, आणि थोडीशी नंतर घालणार आहोत। इथे धुवून स्वच्छ मी कोथिंबीर ठेवलेली आहे। इथे एक ब्रेडचा स्लाइस घालूया बाइंडिंगसाठी। बाइंडिंगसाठी मी थोडा बटाटाही घेतलेला आहे। तर आपण बघूया, अगर बटाट्याचा उपयोग नाही झाला तर आपण ठेवून देऊया। जर ब्रेड मध्ये जर आपलं हे होत असेल, बाइंडिंग होत असेल। अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, 1-1.5 चम्मच। थोडंसं काळा मिरी टाकूया। ऑलरेडी मी चिकनला मीठ लावून ठेवलं होतं, तरीही मी थोडंसं इथे मीठ स्वादानुसार टाकत आहे। तर मिठाचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित तुमच्या गरजेनुसार व्यवस्थित करा। आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्सर मधून काढायचं आहे। ते पाहू शकता, आपलं चिकन आणि सर्व मसाले आपण व्यवस्थित इथे ग्राइंड करून घेतलेले आहेत। आता हे आपण एका बॉल मध्ये काढूया, बाउल मध्ये। इथे पाहू शकता, आपलं चिकन आणि एकच ब्रेडचा स्लाइस मी टाकला होता। तर आपल्या बाइंडिंग बऱ्यापैकी झालेलं आहे। जर तुमचं बाइंडिंग होत नसेल, चिकनला पाणी असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये एक बटाटा टाकू शकता, पण मी इथे नाही टाकत आहे। तर कारण माझ्या एका ब्रेडच्या स्लाइस मध्ये मी आधी पाणी पूर्ण हे करून घेतलं होतं, निथळून घेतलं होतं चाळणीमध्ये चिकन ठेवून। त्याच्यासाठी मला एकच ब्रेड मध्ये माझा पूर्ण बाइंडिंग व्यवस्थित झालेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये हा कांदा टाकूया थोडासा। थोडं चिली फ्लेक्स टाकूया। तुम्हाला आवडत असेल तर टाका, अदरवाइज तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, व्यवस्थित बारीक कापून। हे कटलेट असे तुम्ही रात्रीचे बनवून सकाळी तुमच्या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। कटलेट आणि पाव मुलं अगदी आरामशीर खाऊन येतील, अगदी स्नॅक्स सारखं आहे। किंवा तुमच्या घरात पार्टी असेल, फंक्शन असेल, तेव्हाही तुम्ही हे बनवू शकता। अगदी पाहुण्यांना फारच आवडेल। तर त्या हिशोबामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, नक्की करून पहा अशा पद्धतीने।
त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाका अथवा तूप टाका तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे. मी इथे तेलाचाच वापर करत आहे. थोडं आपले कटलेट अगदी मऊसूद होतील त्याच्यामुळे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने स्मॅश करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताने, पाहू शकता. आणि आता याचे आपल्याला हे कटलेट बनवायचे आहे. तर आपल्या कटलेटचं नाव आहे चीजी चिकन चीज कटलेट. तर त्याच्यासाठी इथे चीज लागणार आहे आपल्याला. तर आपण चीजचे क्यूब करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी अमूलचं चीज वापरलेलं आहे, ब्लॉक चीज, प्रोसेस चीज. तर आपण आता हे या प्रकारे हे कटलेट त्याच्यामध्ये एक चिकनचा क्यूब टाकून याचं तोंड असं बंद करून इथे पहा, तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता तुम्ही. इथे मी गोलच आकार देत आहे. तर आता तुम्हाला अजून एक मी कटलेट बनवून दाखवते मंडळी, पाहू शकता. सर्वप्रथम असं हातात घ्या, म्हणजे जसं आपण पिठाला जसा आकार देतो त्याप्रमाणे इथे एक चिकनचा क्यूब टाका आणि व्यवस्थित असं बंद करून घ्या. आता अशाच प्रकारे मी हे सगळे कटलेट बनवून तयार करणार आहे. आणि नंतर झाल्यावर तुम्हाला फ्राय करण्याची, आपण शॅडो फ्राय करणार आहोत, त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. अजून एक चिकनचं हे दाखवते तुम्हाला मी कसे बनवायचे ते. अगदी व्यवस्थित असे काही प्रॉब्लेम होत नाही. पाहू शकता तुम्ही. जर चिकनचं पाणी व्यवस्थित निथळलं असेल तर त्याच्यामध्ये अजिबात पाणी नसेल तर व्यवस्थित ते ग्राइंडही होतं आणि तुम्हाला अजिबात काही त्रास होणार नाही. तर इथे पाहू शकता बाइंडिंगचीही गरज लागणार नाही. तर इथे पाहू शकता आपले कटलेट मी अशा प्रकारे हे तयार करून घेत आहे आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. तर मंडळी इथे मी ज्या शेवया असतात ना, आपल्या बारीक बारीक शेवया असतात बघा, आपण ज्याची खीर बनवतो, तर त्याचा मी इथे चुरा करून ठेवलेला आहे. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही ब्रेड क्रम्सही घेऊ शकता अथवा ओट्सचा चुराही घेऊ शकता. इथे मी या शेवया घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला पॅटीस अगदी क्रिस्पी होईल मस्त बाहेरून आणि आतमधून चीजी असा राहील. इथे मी एक अंड्याचा 2 अंडी फोडून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी काळी मिरी घातलेली आहे. तर त्याचा हे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये त्याचं असे कोटिंग करून पुन्हा हे अंड्यामध्ये टाकून पुन्हा हे शेवेमध्ये असं टाकून आपण हे आता शॅडो फ्राय करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपला एक पॅटीस आपण इथे ऑलरेडी टाकलेला आहे. आता दुसराही आपण तसाच टाकूया. सर्वप्रथम तुम्ही शेवया याच्यामध्ये हे करा, त्यानंतर अंड्याच्या याच्यामध्ये कोटिंगमध्ये कोट करा व्यवस्थित. अंड त्याच्यावरती व्यवस्थित चिपकेल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा शेवीमध्ये कोट करा. अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस इथे बनवू. इथे मी शॅडो फ्राय करत आहे, तुम्ही पाहू शकता. ते दुसराही आपला टाकलेला आहे. आता आपण तिसरा टाकूया. अगदी सोपं आहे, काही हार्ड प्रोसेस नाही आहे. तुम्ही असे पॅटीस करून एअरपॅक डब्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता किंवा पार्टीसाठी वगैरे असे आदल्या दिवशी रात्री तुम्ही बनवून एअरपॅक डब्यामध्ये डिफ्रोझरमध्ये ठेवू शकता. काही प्रॉब्लेम होत नाही. आरामशीर 4-5 दिवस ते व्यवस्थित राहतात, 1 हप्ता व्यवस्थित राहतात एअरपॅक डब्यामध्ये. तर इथे आपले पॅटीस
खालून 5 मिनिटं आणि वरून 5 मिनिटं अशा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित, कारण आपलं चिकन हे कच्चंच होतं, सगळं रॉ मटेरियलच टाकलं होतं याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे 5-5 मिनिटं. एका टायमाला 4-4 असे पॅटीस तुम्ही टाकू शकता आणि हे व्यवस्थित असे कोट करून व्यवस्थित फ्राय करायला ते ठेवू शकता. आपण मीडियम फ्लेमवरच ठेवायचे आहे ते पॅटीस, कारण आपण ते शॅडो फ्राय करत आहोत, तर व्यवस्थित ते शेकले जावेत आतपर्यंत, त्याच्यासाठी. नाही तर तुम्ही फास्ट गॅसवरती ठेवलं तर त्या बाहेरून शेकतील, बाहेरून चांगले क्रिस्पी होतील पण आतमधून कच्चेच राहतील. त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित स्लो आचेवरती फ्राय करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी गॅसची फ्लेम ही स्लो आहे. पाहू शकता अगदी गोल्डन असा सुनहरी कलर आहे, हे फ्राय करायचं आहे. इथून 5 मिनिटं झालेले आहेत. आता इथून आपल्याला अजून 3 ते 4 मिनिटं ठेवायचे आहे, जेणेकरून आजपर्यंत व्यवस्थित असे ते फ्राय होतील. पाहू शकता छान असे ते फ्राय करून घेत आहे मी, पलटून पलटून. घाई करू नका, अगदी व्यवस्थित स्लो टू मीडियम आचवरती तुम्ही ते व्यवस्थित फ्राय करून घ्या, जेणेकरून आजपर्यंत व्यवस्थित ते फ्राय होऊन जाते. 5 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता आपले कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता हे आपण काढूया एका टिश्यू पेपरवरती. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. आता अशाच प्रकारे मी हे सर्व कटलेट इथे फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व असे कोटिंग करून ठेवलेले आहे. तर हेही आपण टाकूया. साधारण पाव किलो चिकन मध्ये तुम्ही 10 ते 12 कटलेट बनवू शकता. माझे इथे 10 झालेले आहेत. तुम्ही जर अगदी छोटे असे बनवले नाजूक असे तर तुमचे 12 होऊ शकतात. मी इथे मोठे मोठे बनवलेले आहेत तर माझे 10 झालेले आहेत. मंडळी आपले चिकन चीज कटलेट बनवून तयार आहेत. पाहू शकता इथे सॉस आहे, इथे ग्रीन चटणी आहे. तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. ब्रेड बरोबर खा, पावाबरोबर खा, अगदी नान बरोबर सुद्धा खाऊ शकता. डाळ भातासोबतही अगदी छान लागतं. मुलांच्या टिफिनला देऊ शकता. पार्टी फंक्शनमध्ये तुम्ही करू शकता अगदी स्टार्टर म्हणून. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.